नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राधिका फराटे आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, शेणखत आणि कंपोस्ट ही नैसर्गिक खतांची उत्तम साधनं आहेत. पण जर त्यांचा योग्य वापर झाला नाही तर फायदा कमी आणि नुकसानच जास्त होतं. म्हणूनच नैसर्गिक खतं वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे, कच्चं शेण थेट वापरू नका, कारण त्यात अमोनिया आणि जंतू असतात. त्यामुळे 45 ते 60 दिवस कुजवून मगच त्याचा वापर करा. दुसरी गोष्ट आहे, कंपोस्ट नीट तयार झालंय की नाही हे तपासा. तयार झालेलं कंपोस्ट आहे ते काळपट रंगाचं, मातीसारखा वास असलेलं आणि ओलसर असतं. अर्धवट कुजलेलं कंपोस्ट वापरायचं नाही. तिसरी गोष्ट आहे, योग्य प्रमाणात वापर. म्हणजे साधारण एका एकरासाठी 2 ते 3 टन इतकं खत पुरेसं असतं. जर ते जास्त वापरलं तर मातीचं संतुलन बिघडू शकतं. चौथी गोष्ट आहे, खतं मातीत मिसळून वापरा. जर तुम्ही वरच्यावर जर ही खतं टाकली तर त्याचं जे पोषण आहे ते मुळांपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून हलकं फावड्याने खत मिसळलं तरीही चालणार आहे. आणि पाचवी महत्वाची गोष्ट, प्लास्टिक, लोखंड, रोगट अवशेष कंपोस्ट मध्ये नकोत. त्यामुळे काय होतं, माती आणि पिकं दोघांनाही हानी होऊ शकते. लक्षात ठेवा, योग्य खत म्हणजे मातीचं आरोग्य आणि पिकाची ताकद असते. म्हणूनच नैसर्गिक खतं वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि मगच त्याचा वापर करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि अशाच माहितीसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.